नमस्कार. आज मी बनवणार आहे मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत असलेली रस्सेदार शेवग्याच्या शेंगांची भाजी. अशा पद्धतीची ही भाजी बनवली तर तिची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. एवढी ही टेस्टी बनून तयार होते. तर अशी ही रस्सेदार शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी मी इथे 7 ते 8 शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत. तर शेंगा या मीडियम साईजच्या बघून घ्यायच्या आहेत. जास्त जाड साईजचे घ्यायचे नाहीयेत किंवा जास्त बारीकही घ्यायचे नाहीयेत. शेंगा या जाड साईजच्या घेतल्या तर त्यातील बिया सुद्धा जाडसर असतात आणि बिया खाताना सुद्धा थोड्याशा कडक लागतात. आणि जर का बारीक शेंगा घेतल्या तर अशा कवळ्या शेंगांमध्ये गर हा जास्त नसतो. आता या शेंगा आपल्याला अंदाजे 1.5 ते 2 इंचावर कट करून घ्यायचे आहेत. पूर्ण शेंग ही अशी कट केल्यावर त्यावरील आपल्याला आता साली काढून घ्यायच्या आहेत. या साली काढताना या शेंगांच्या सर्व साली काढायच्या नाही आहेत. थोड्याफार साली आपल्याला या शेंगांवरील काढून घ्यायच्या आहेत. यावरील साली या सहज निघत असल्याने त्या हाताने अशा अलगद खेचून काढायच्या आहेत. या साली जर का जास्त काढल्या तर या शेंगा शिजताना जास्त प्रमाणात शिजतात, त्यामुळे आपल्याला खायला सुद्धा नीट जमत नाही. आणि जर का साली तशाच ठेवल्या तर मसाला शेंगांच्या आतपर्यंत न मुरता शेंगा या हलक्याशा कडवट लागतात. त्यामुळे यावरील साली आपल्याला थोड्याशाच काढून घ्यायच्या आहेत. अशा शेंगा कट करून या पाण्यामध्ये घालून घेतल्यात. यांना आता चांगलं धुवून मी यांना आधी शिजवून घेणार आहे. तर गॅसवर मी कढई ठेवून त्यामध्ये थोडेसे पाणी घालून घेतले. या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून घेतले. आता हे सर्व चांगलं मिक्स करून त्यामध्ये या सोललेल्या शेवग्याच्या शेंगा घालून घेतल्यात. गॅसची फ्लेम ही स्लो करून या कढईवर झाकण ठेवून देऊया. आता इथे आपल्याला शेंग ही पूर्ण शिजवायची नाही आहे, तर ही शेंग आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायची आहे. पाण्याला मस्त अशी उकळी आली आहे. आता यावरील झाकण काढून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता ही शेंग मी एका साईडने थोडीशी प्रेस करून दाखवते. तर इथे ही शेंग पूर्णपणे न शिजता 70 ते 80% ही शेंग शिजली आहे. या भाजीसाठी आता मी वाटण बनवून घेणार आहे. तर वाटण भाजण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन ठेवला आहे. यामध्ये भाजण्यासाठी अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घातले. तर हे खोबरं हलकंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर या खोबऱ्याचा कलर थोडासा चेंज होऊन मस्त असं खरपूस भाजलंय. तर आता आपण याला काढून घेऊया. आता याच पॅनमध्ये मी कांदा भाजून घेणार आहे. तर त्यासाठी या पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलंय. तेल थोडंसं गरम झाल्यावर त्यामध्ये 2 कांदे उभे चिरून घातलेत. आता हे कांदेसुद्धा या तेलामध्ये चांगले मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. कांदे चांगले मऊसूत झाल्यावर यामध्ये 15 ते 16 लसणीच्या पाकळ्या घालून घेतल्यात. त्याचबरोबर 1 इंच अद्रकाचे बारीक तुकडे करून घातलेत. लसूण आणि अद्रकसुद्धा या कांद्याबरोबर या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे. कांद्याचा कलर हलकासा ब्राऊन झाल्यावर त्यामध्ये 2 चमचे सफेद तीळ घालून घ्यायचे. आता हे तीळसुद्धा चांगले भाजलेत. हे सर्व काही चांगलं भाजून झालेलं आहे. गॅस इथे बंद करून सर्वात शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीरसुद्धा यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. हे सर्व साहित्य गरम असल्याने कोथिंबीरसुद्धा यामध्ये चांगली मिक्स झाली आहे. हे सर्व आता एका डिशमध्ये काढून थोड्या वेळासाठी थंड होण्यास ठेवूया. कांदा खोबरं हे सर्व थंड झाल्यावर आता मी मिक्सरमधून फिरून घेणार आहे. भाजलेले हे सुकं खोबरं सुरुवातीला मी मिक्सरमधून फिरवून घेते. खोबरं हे बारीक झाल्यावर त्यामध्ये हे सर्व साहित्य घालून घ्यायचे. कांदा खोबरं मस्त असं चांगलं भाजलं तर भाजीच्या ग्रेव्हीला सुद्धा मस्त अशी चव येते. यामध्ये आता थोडंसं पाणी घालून हे वाटण आता मिक्सरच्या भांड्यामधून चांगलं असं बारीक वाटून घ्यायचंय. असं हे वाटण एकदम बारीक करून घेतलंय. आता मी इथे भाजी बनवायला सुरुवात करते. तर त्यासाठी गॅसच्या मिडियम फ्लेमवर कढई ठेवून त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेतले. तेल थोडंसं गरम झाल्यावर अर्धा चमचा राई घातली. राई चांगली तडतडल्यावर अर्धा चमचा जिरे घालून घेतले. जिरे छान असं फुलल्यावर पाव चमचा हिंग घालून 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालून घेतली आहेत. हे सर्व चांगलं मिक्स केल्यावर आपण जे काही वाटण वाटलं होतं ते सुद्धा यामध्ये आपण घालून घेऊया. वाटणसुद्धा आपल्याला या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवूनच हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे वाटण आपण तेलामध्ये फ्राय करत असताना वाटण वाटताना जे काही आपण थोडंसं पाणी त्यामध्ये घातलं होतं ते पाणी पूर्णपणे सुकून वाटणाला साईडने छान असं तेल सुटलंय. त्याचबरोबर वाटणाचा कलरसुद्धा थोडासा चेंज झालाय, म्हणजेच हे वाटण तेलामध्ये छान असं परतून झालंय. आता यामध्ये बारीक चिरलेला 1 मोठा टोमॅटो घालून घेते. तो सुद्धा आपल्याला या वाटणामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये आता मी काही सुके मसाले ॲड करते. 1 चमचा कांदा लसूण मसाला यामध्ये घालून घेतलाय.
अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. तिखटाचं प्रमाण हे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणात घालू शकता. हे मसाले सुद्धा यामध्ये चांगले मिक्स करून मी जे वाटण वाटून घेतलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी सुद्धा यामध्ये घालून घ्यायचंय. आता हे सर्व 1 ते 2 मिनिटभर तरी चांगलं परतून घ्यायचंय. त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया. सुरुवातीला शेंगा शिजवताना आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे या वाटणामध्ये थोडंच मीठ घालायचंय. शेंगा सुद्धा यामध्ये आता आपण घालून घेऊया. या शेंगांना सुद्धा मसाला चांगला लागण्यासाठी या मसाल्यांमध्ये चांगला मिक्स करून घेणार आहोत. मसाला या शेंगांना मस्त असं लागलेला आहे. तर आता मी शेंगांमधलं पाणी साईडला काढलं होतं ते मी आता यामध्ये घालून घेते. शेंगांचं पूर्ण अर्क या पाण्यामध्ये असल्याने ही भाजी खाताना जबरदस्त टेस्टी लागते. भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचंय. आणि या झणझणीत अशा शेवग्याच्या शेंगाच्या भाजीबरोबर तुम्ही भात किंवा भाकरीसुद्धा खाऊ शकता. आता पुन्हा यावर झाकण ठेवून शेंगा आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत. तर इथे मस्त रश्श्याला उकळी आली आहे. आता आपण यावरील झाकण काढून घेऊया. सगळ्यात शेवटी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. पुन्हा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. आता इथे मी गॅस बंद करते. भाजीला इथे मस्त अशी तरी आली आहे. अशी ही मस्त झणझणीत आणि तर्रीदार अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनून तयार झाली आहे. तर ही भाजी मी आता सर्व करते. सगळ्यांनाच आवडेल अशी ही खूप चविष्ट आणि सोप्या पद्धतीने बनवली आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.